अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल त्या सर्वांचे अभिनंदन. स्वामी सांगतात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कोणत्याही एका फुलावर तुम्ही बोट ठेवा आणि तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा, स्वप्न सर्व पूर्ण होतील. चला तर आजचे स्वामी संदेश आपण बघूया. आपल्या आयुष्यात उच्चतम आदर्श स्पर्श करणाऱ्या उपलब्धतेचा प्रतिबिंब असावा तर स्वामी समर्थ यांच्या अनमोल विचारांमुळे होतो. त्यांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आणि सर्व संदेशांना प्रेरणा दिली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये संदेश आहे की जीवनातील कोणत्याही समस्या आणि आधीच्या स्थितीत असलेल्या कोणत्याही सुधारणा दूर करण्याचे उपाय आपल्या आत्मविश्वासात आहे. उगाची भीतोसी हे पडू दे, जेवढी उभी स्वामी शक्ती कडू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरतू असे बाळत्याचा. तुम्हाला वाटे तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचं या प्रंच प्राणाभूतात. हे घे तीर्थ घे आठविरे प्रचिती, न सोडेल स्वामी ज्या घेई हाती. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपला वेळ घडविण्याचा खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरडतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला पण भाग्य लागतं. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे, असे स्वामी समर्थ म्हणतात. जो असे कारण सर्व दृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी. भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी, तिथून साथ देतो मी, असे स्वामी सांगतात. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. हीच नियती आहे की काय आहे. हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. स्वामी सांगतात, कधी आपण आपल्यातले थोडेसे काय वाटून खायचे असते. आपल्याला कधी दुःख येत नाही. आपण कधीही सुखीच असतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही मी. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही मी. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. स्वामी सांगतात, घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस असावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी दिसावा. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो. फक्त एकदाच हाक मारा. स्वामी सांगतात, तेही जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. स्वामींनी सांगितलेलं आहे, कर्म करत राहा, आपल्याला त्याचे फळ मिळणारच. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये आणि संपत्तीवर कधीच गर्व करू नये. आपला हा देह हा नाशवंत आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय दुसऱ्यांचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्यांच्या जीवनात हिंसा करू नये. मितभाषी असो
सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद घ्या सदा सर्वदा. माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधीतरी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. म्हणून स्वामी सांगतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वाईट वेळेत साथ देणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरात्म्यात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते, मग तळमळ असो तेही नाहीशी होते आणि सर्व आपोआप होत जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमच्यासोबत किती मोठा देव आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. स्वामी सांगतात, नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे आहे आणि तुमच्या पुढेही चालत राहणार. शोधणार असतील तर काळजी करणारा शोध, कारण तुझ्या वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. माणूस असू दे किंवा प्राणी असू दे, ठेव समानतेने भान. एवढे लक्षात ठेव, तेथे स्वामी आहे हे जाण. स्वामी म्हणून सांगतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. कधीही आपण कोणाची चेष्टा असं काही करू नये, कारण स्वामी आपल्या सोबत आहे आणि आपल्यामध्ये कितीही अडचणी असल्या तर त्यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवा. अडचणींना सांगा की माझ्या मागे खूप मोठा देव आहे. अडचणींना कधीच घाबरायचं नसतं. आपल्या चॅनलमध्ये नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.